नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर बघा, नमो शेतकरी महासन्मान संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आता आलेली आहे. आपण पाहिलं तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस होता. याच्यामध्ये आपण पाहिलं तर नवीन अशी एक मोठी घोषणा होण्याची शक्यता होती आणि तोच म्हणजे जो काही प्रलंबित असणारा नमो शेतकरी महासन्मान योजनेसंदर्भात यामध्ये काहीतरी घोषणा केली, निधीची तर घोषणा केलेली होती, परंतु या हप्त्याचं नेमकं वितरण कधी होतं या संदर्भात हे आजचं एक अपडेट आहे. आता आपण पाहिलं तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे. आता यासाठी आपण पाहिलं तर जवळजवळ 90,34,000 शेतकरी यासाठी पात्र आहेत आणि 1808 कोटी रुपयांच्या निधीला शासनाने म्हणजे एवढा निधी या हप्त्यासाठी लागणार आहे. आता आपण पाहिलं तर 2 वाजता या हप्त्याचा जो काही कार्यक्रम आहे वितरणाचा तो पार पडलेला आहे आणि आज संध्याकाळी सुद्धा उशिरापर्यंत देखील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा हप्ता जमा होणार आहे. आता शेतकऱ्यांना हा प्रश्न पडलेला आहे की या हप्त्यासाठी नेमकं पात्र शेतकरी कोणकोणते आहेत. तर बघा, आपण पाहिलं तर PM किसान योजनेच्या धर्तीवरच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांना प्रदान केला जातो, दिला जातो आणि त्या धर्तीवरच ही योजना आणलेली आहे. आता आपण पाहिलं तर जो शेतकरी PM किसान योजनेला पात्र आहे तो शेतकरी नमो शेतकरी महासन्मान योजनेला पात्र आहे. कारण जी PM किसानची यादी असते तीच नमो शेतकरी सन्मान योजनेला दिली जाते. आता आपण पाहिलं तर हा नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 8वा हप्ता आहे. 21वा हप्ता PM किसान योजनेचा 21वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना प्राप्त झालेला आहे त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता प्राप्त होणार आहे. मग याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की मग आम्हाला येणार का? तर बघा, उघड आहे. ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळालेला आहे त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा आजचा 8वा हप्ता भेटणार आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जी काय प्रतीक्षा होती नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या हप्त्याची, तर त्याची प्रतीक्षा आता संपलेली आहे. आज संध्याकाळपर्यंत साधारणतः शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील किंवा याच्यामध्ये जर समजा संध्याकाळी कोणाला आले नाही तर 1 ते 2 दिवसामध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांचं DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर हे इनेबल नसेल त्या शेतकऱ्यांनी आपलं DBT इनेबल करून घ्यायचं आहे. एखादा शेतकरी जर याला म्हणजे पात्र असूनही जर त्या शेतकऱ्याला पैसे आले नाही तर तुम्ही DBT मुळेही म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे काय ते इनेबल नसेल याच्यामुळे देखील बरेच शेतकरी हे वंचित राहिलेले आहेत. धन्यवाद.